सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. प्रकरण 7 आत्मानुभव उपदेश पान 330. निरस्तरागा निरस्तभोगाः शांता सुदांता यतयो महान्तः विज्ञाय तत्त्वं परमेत दन्ते प्राप्ता परां निर्वृत्तिमात्मयोगात् आसक्ती न होई जरी भोग तृप्ती शोध सहज संपतसे शांत आत्मसंयमी महान यतीसी इंद्रिय विजय सहज साध्यतो असे परम सत्य आत्मतत्व जाणूनी परम शांती परमानंद प्राप्त करीतसे ऐसी सर्वश्रेष्ठ निवृत्ती प्राप्ती आत्मयोग्यासी सहजानंदी स्थित प्रज्ञ राखीतसे. 467. वस्तुविषयातील लोभ आटला की आपोआप भोग तृप्तीसाठी जी सारी खटपट शोध थांबतो. शांत आत्मसंयमी महान यतीना त्यांच्या दैवी षटगुण संपन्नतेमुळे इंद्रिय विजय सहज साध्य होतो. त्यांनी आपण अखिल ब्रह्मांडाला व्यापून उरलेले एकमेव साररूप तत्वाचे ज्ञान करून घेतल्यानंतर आणि आपण तेच म्हणजे अहम ब्रह्मास्मी आहोत हे जाणल्यानंतर त्यांना त्या योगे बाह्य वस्तू जगत हे सारे मिथ्या असल्यामुळे पराकाष्ठेची निवृत्ती प्राप्त होते. त्यामुळे त्यांना परमशांती व परमानंद प्राप्त होतो. अशा सहजानंदात आत्मयोगी कायमस्वरूपी स्थितप्रज्ञ असतात. भवान पीदम परतत्वमात्मनः स्वरूपमानंद घनम विचार्य विधूय मोहम शमन प्रकल्पितम मुक्त कृतार्थो भवतु उपबुद्धा. 468. परमतत्व आनंद घन स्वरूप विवेक करुणी तू स्वमन निर्मित मायामोह दूर सारून राहितू तरी तू मुक्त कृतार्थ प्रबुद्ध सहजसी होसी निर्भय निश्चिंत सर्वातीत राहुनी भवसागर तरुणी हा जासी. आचार्याने त्यांच्याकडे आत्मज्ञान प्राप्तीसाठी आलेल्या शिष्याला यापूर्वीच म्हणजे विवेक चुडामणीच्या सुरुवातीच्या भागात तो आल्या आल्या आश्वस्त केले होते की तू भिवू नकोस. संसार सागर तरुण जाण्यास एक मार्ग आहे. जो मार्ग अवलंबून यापूर्वीही अनेक यती संन्यासी साधू संत मुनी मोक्षेक्षु जीवनमुक्त झाले आहेत. तो मार्ग सत्यासत्य विवेक ज्ञान प्राप्ती करून घेऊन आत्मसाक्षात्काराप्रत स्वरूप ज्ञानाप्रत मोक्षेक्षुना नेतो. त्यानंतर त्या मार्गाचे निष्ठापूर्वक निरुध्यासयुक्त अवलंबन जीवनाच्या अंतापर्यंत केल्यास हा भवसागर सहज तरुण जाणे शक्य होते. त्याची आठवण पुन्हा एकदा शिष्याला ज्ञान प्रबोध प्राप्त झाल्यानंतर त्याला निरोप द्यायचा क्षण जवळ आला असताना आचार्य करून देत आहेत. ते म्हणतात, हे शिष्या, तू आत्म्याच्या सद्घन चिद्घन आनंदघन स्वरूपाचा विवेक आतापर्यंत आपल्या गुरु शिष्य संवादाद्वारे करून घेतला आहे. जग व संसार ही स्व मनोनिर्मित रचना आहे. शरीर मनधी म्हणजे बुद्धी ही नाशिवंत असल्याने तदनुसार निर्माण झालेली अनुक्रमे दृश्य भावना विचार ही रचना ही म्हणजे सारे विश्वच केवळ कल्पना मात्र आहे. तू या साऱ्यांच्या अतीत हस म्हणजे पलीकडे हस आणि आपल्या स्थितप्रज्ञत्वाने निर्भय निश्चिंत होऊन जीवनाच्या अगदी अखेरच्या श्वासापर्यंत स्वरूपानंदात डुंबून आपल्या विमल ज्ञान रूप कैवल्याची अनुभूती घेत घेत हा भवसागर सहज पार कर. 469. समाधिना साधू निश्चलात्मना पश्चात्मतत्वं स्फुटबोध चक्षुषा निःसंशयं सम्यग् वेक्षितश्चेत् श्रुतः पदार्थो न पुनर्विकल्पते न मनी अमनी होसी पूर्ण समाधी प्राप्त करून तू घेसी तरी शुद्ध बोध रूपे जाणसी आत्मतत्व सर्वता तूची तू अससी श्रुती वचनानुभव घेता संशय समूळ नष्ट तो होई ऋणी विकल्प न उठे मन पूर्णतया माया मोहाग्नी सुटे. 469. ऐकलेले पाहिल्या खेरीज खात्री पटत नाही. ज्ञान तर ऐकलेच जाते, ते पाहायचे म्हटले तरी पाहणार कसे. ज्ञान पाहणे म्हणजे मन निर्विचार किंवा न मन अमन अर्थात भाव तरंग विचार रहित पूर्ण रिक्त मोकळे झाल्यावर जाणवणारी भरीव स्थिती किंवा अनुभव अवस्था अनुभवणे. ज्ञान पाहणे म्हणजे मन निर्विचार किंवा न मन अमन अर्थात भाव तरंग विचार रहित पूर्ण रिक्त मोकळे झाल्यावर जाणवणारी भरीव स्थिती किंवा अवस्था अनुभवणे.
मन रिक्त झाल्यावरच अनुभव म्हणजे कोणी असेल. मन रिक्त झाल्यावरचा अनुभव म्हणजे मन रिक्त झाल्यावरचा अनुभव म्हणजे कोणी म्हणेल की ते पुन्हा भरणे किंवा निर्मित समाधी सुटून द्वैतात सबीजतेत येणे, तसा याचा अर्थ नाही. मनाची रिक्तता, विचाररहितता, मोकळी पोकळी हाच एक वर्णनातीत म्हणजे वर्णनाच्या पलीकडे परंतु केवळ असलेपणाचा अनुभव असतो. हा शुद्ध अस्तित्व अनुभव म्हणजे आत्मानुभूती. म्हणजे मनाचे अमन आणि नमन झाल्यानंतर मन जे मोकळं होतं त्याच्या आत एक प्रशांत रिक्तता पोकळी तयार होते. ती रिक्तता, ती पोकळी आणि त्यातली शांती अनुभवणे हाच खऱ्या अर्थाने केवळ असलेपणाचा कैवल्याचा अनुभव असतो. हा शुद्ध अस्तित्व अनुभव म्हणजेच आत्मानुभूती. आपले केवळ शुद्ध विमल असलेपण अनुभवताना परमशांती व मनाची असीम अचलता, खरे तर मनाचा मृत्यूच अनुभवला जातो. मन मृत्यू ही पराशांतीच, पराकोटीचे मौनच. जिवंत असूनही मन मृत्यू व तद्भव म्हणजे त्यातून निर्माण होणारी अतीव शांती व असीम मौन. जिवंत असूनही मनाचा मृत्यू व त्यातून निर्माण होणारी अतीव शांती व असीम मौन. वा, काय अद्भुतता आहे. सर्वत्र शुद्ध असणेपणाचा अनुभव म्हणजे आत्म्याचे सद्घन रूप. असे म्हणावे तर हा अनुभवही नसतो, कारण ते इंद्रियातीत उच्चतर उच्चतम असे जाणवणे असते. म्हणजे इंद्रियांखेरीज उच्च प्रतीचे म्हणजे इंद्रियांखेरीज उच्च म्हणजे वरचे, उच्चतर म्हणजे अधिक वरचे आणि उच्चतम म्हणजे सर्वात श्रेष्ठ असं जाणवणं असतं. ही ज्ञानी माणसाची अमनी न मनी म्हणजे मन नसलेली किंवा परमशांत अशी निर्बीज, जिथे अहम सुद्धा नाही अशी समाधीतील उत्स्फूर्त महाजाणीव असते. आपल्यातील महत्त्व किंवा आत्मा परमात्मा जेव्हा मी किंवा जीव हा अहमभाव यांचा अमनी नमनी निर्बीज समाधीत मृत्यू होतो, नेमके तेव्हाच ते महत्त्व महाजाणीव म्हणून त्याचा सद्घन चितघन आनंद स्वरूपात सर्व व्यापकतेने प्रकट होते. आपल्यातील महत्त्व किंवा आपल्यातील अहमभाव जेव्हा खऱ्या अर्थाने मनाचे अमन आणि नमन झाल्यानंतर नाहीसा होतो, आपलं केंद्र जेव्हा नाहीस होतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने निर्बीज किंवा निर्वाण म्हणजे केंद्र रहित अस्तित्व तयार होतं. आणि हे जे केंद्र रहित अस्तित्व आपल्याला जाणवतं तेव्हा महत्त्व म्हणजे आत्मा किंवा परमात्मा हा जेव्हा मी किंवा जीव हा अहमभाव यांचा अमनी नमनी निर्मित स्वाधीन मृत्यू होतो, नेमके तेव्हा ते महत्त्व जाणीव म्हणून सद्घन चितघन आनंदघन स्वरूपात सर्व व्यापकतेने प्रकट होते. नीट समजून घ्या, आपल्यातील जाणीव तत्व हे अहम म्हणून आपल्याला जाणवत असते, परंतु मनाचे अमन झाले किंवा मन नाहीच अशी स्थिती झाली की हे जाणीव तत्व जे अहमभावाने जाणवते तो अहमभाव नाहीसा होतो. आता अहमभाव गेला तरी सुद्धा अहमभावाने पूर्वी जाणले गेलेलं जाणीव तत्व आता अहमभाव रहित म्हणजे त्याचं ते मुक्ततेने महाजाणीव म्हणून महाजाणीवेला महाजाणवते अशी जी स्थिती असते त्यालाच म्हणायचं आत्मा किंवा परमात्मा आत्मशक्तीने आत्म्याला किंवा परमात्म्याला जाणतो. आणि असं सगळे आत्माच आत्म्याला जाणतो याचा अर्थ आत्मा सद्घन आहे. सगळे आत्माच आत्म्याला जाणतो याचा अर्थ जाणणे या पातळीवर आत्मा ज्ञानपूर्ण आहे. म्हणून जे सद्घन असते ते ज्ञानघन असते आणि जे सद्घन ज्ञानघन आहे ते जाणणे म्हणजे प्रकाशित होणे अशा अर्थी चितघन म्हणजे चैतन्यपूर्ण असतं. आणि जे सद्घन आहे, जे ज्ञानघन आहे, जे चितघन आहे ते स्वाभाविकच तिथून सर्वत्र आनंदाने भरलेलं आनंदघन असतं. म्हणून अहम हा बिंदू गेला की अहम बिंदूद्वारे जाणवणारे पूर्वीचे जाणीव तत्व आता अहम शिवाय मनाशिवाय अमनी नमनी अवस्थेत त्याचं तेच जाणलं जातं आणि त्याचं तेच महातत्व जाणलं जाणं म्हणजे आत्म्याने आत्म्याला आत्मा म्हणून जाणणं ही महाजाणीव म्हणजेच स्वाभाविकपणे ज्ञानघनता आहे. ती स्वाभाविकपणे जाणणं प्रकाशात आणणं अशा अर्थी चैतन्य घनता आहे. आणि सगळीकडे हेच हे असल्यामुळे ती सद्घनता आहे म्हणजे सगळीकडे भरून राहिलेलं तेच तत्व आहे. आणि जे सद्घन आहे, चितघन आहे, ज्ञानघन आहे
हे स्वाभाविकच आनंदाने परिपूर्ण म्हणून आनंदघन आहे. यालाच म्हणायचं आत्मप्रचिती किंवा परमात्म तत्वाची अपरोक्ष अनुभूती. म्हणून म्हटले आहे की ही खरे तर ब्रह्माची ब्रह्म जाणीव ब्रह्मच अनुभवित असते. मात्र त्यासाठी ब्रह्माला माध्यम लागते. ते माध्यम असते अमनी न मनी निर्बीज समाधी प्रत पोचलेल्या ज्ञानी माणसाचे अंतरंग म्हणजे निर्विचार म्हणून. येथेही कैवल्यानुभूती श्वासोच्छ्वासाप्रमाणे स्पंदत असते. जसा प्राण्यांच्या शरीरात प्राण सहजतेने स्पंदत असतो तसा अमनी नमनी साधकाच्या अंतरंगामध्ये केंद्ररहित महाजाणीव सहजतेने स्पंदत असते. ही महाजाणीव परमसत्याची जाणीव सहजतेने स्पंदने म्हणजे सद्घन चिद्घन ज्ञानघन आनंदघन आत्म्याची अपरोक्ष अनुभूती. ही अनुभूती हे शिष्या तू निर्बीज समाधीत घे. हा तुझा स्पष्ट ज्ञानानुभव तू तुझ्या गुरुकडून घेतलेल्या श्रुतीवचनांचा खरेपणा त्यांची सत्यता तुला पटवून देईल. तुला तुझे सर्वात्मक विश्वंभर स्वरूप जाणता येईल. यानंतर फिरून कधीही तुझे मन संशयग्रस्त होणार नाही. ते फिरून मागे जाऊन जीवभाव देहभाव संसारात तुला अडकवणार किंवा गुंतवणार नाही. निराशाग्रस्त तू होणार नाहीस. ते तुला पूर्णपणे मायामोहातून स्वतः बाहेर येईल. अर्थात त्या योगे तुही जीवनमुक्त होशील. म्हणजे कधीच हे महान तत्व पुन्हा शरीरामध्ये तुला न्यायला भाग पाडणार नाही. कधीच पूर्णपणे मुक्त झालेले ते परमतत्व तुला पुन्हा शरीररूपी मायेत अडकवणार नाही. ते स्वतः जसे मुक्त आहे तसा तू स्वतः कायमस्वरूपी जीवनमुक्त होशील. श्रुती पदार्थ जाण म्हणजे श्रुतीने सांगितलेल्या पदाचा सूक्ष्म अर्थ जाण. श्रुती पदार्थ जाण म्हणजे वेदांच्या महावाक्यांचा गूढ अर्थ ज्ञान प्रबोधाने ज्ञानसूर्याच्या उगवण्याने तू जाणून घे असा अर्थ आहे. 470 स्वस्या विद्या बंध संबंध मोक्षात सत्य ज्ञानानंद रूपात लब्धो शास्त्रम युक्तिर देशिकोक्ती प्रमाणम शांतसिद्धा स्वानुभूती प्रमाणम. अविद्या बंध मुक्तीसाठी सत्चित आनंद आत्मप्राप्तीसाठी श्रुती युक्तिवाद सद्गुरु उपदेश प्रमाण परिस्वात्मानुभूती सर्वश्रेष्ठ जाणी अंतिमते प्रमाण. जीवभाव देहंकारादी भाव म्हणजे असत किंवा अविद्या होय. त्यामुळे जीव बंधनात सापडतो. त्या बंधनातून बाहेर यायचे असेल तर आपल्या अनंत अमर्याद सत म्हणजे सातत्याने असलेल्या चित्त म्हणजे श्रेष्ठ प्रज्ञारूप आणि आनंद म्हणजे परमसुख आणि परिपूर्ण सघन असलेल्या विश्वंभर आत्मतत्वाचे माणसाला ज्ञान व्हावे लागते. ते ज्ञान श्रुती वचने व त्यांचा अभ्यास व निधिध्यास युक्तिवाद आणि तर्कसंगत मांडणी आणि ज्ञानी महात्म्यांचे वाक्योपदेश म्हणजे गुरुपदेश या 3 प्रमाणाने साधनाने शक्य होते. हे ज्ञान श्रुती वचने व त्यांचा अभ्यास व निधिध्यास 2 युक्तिवाद आणि तर्कसंगत मांडणी आणि 3 ज्ञानी महात्म्यांचे वाक्योपदेश किंवा श्रुतींचा उपदेश जो ज्ञानी महात्म्यांनी स्वतःच्या अनुभवातून स्वतः पुरता सिद्ध केलेला असतो तो ऐकून किंवा तो समजून आपणाला आत्मप्राप्ती होऊ शकते. तरी सुद्धा या तिन्हीहून सर्वश्रेष्ठ असे आणखी एक प्रमाण आहे ज्यामुळे अज्ञाननाश आणि जीवनमुक्ती शक्य होते. ते प्रमाण म्हणजे तत्वाचा साक्षात्कार किंवा परमसत्य सच्चित आनंदघन आत्म्याची स्वतःच घेतलेली किंवा स्वतःला आलेली अनुभूती. स्वज्ञान प्रकाशाने एकदा का मायावी मोहपाश असत अज्ञान तुटले की फिरून कधीही मनोविकल्प उद्भवण्याचा प्रश्नच शिल्लक राहत नाही. आत्मसाक्षात्कार अशा अर्थी प्रत्यक्ष प्रमाण असल्याने अनुभवसिद्ध प्रमाण असल्याने स्वाभाविकच ते या 4 प्रमाणांपैकी सर्वश्रेष्ठ प्रमाण ठरते. येथे आत्मा हाच गुरु कार्य करीत असतो आणि आत्मा जेव्हा आपल्याला गुरु लाभला आणि तेव्हा जेव्हा आपल्याला जे ज्ञान होते तेच खऱ्या अर्थाने आपले अपरोक्ष आत्मानुभूती ते ज्ञान असते. 471 बंधो मोक्षश्च तृप्तिश्च चिंतारोग्य सुधार्या स्वेनैव वेद्याय ज्ञानम परेषाम् अनुमानिकम्. बंध मोक्ष तृप्ती चिंता आरोग्य सुधारी सर्वता ज्याची त्यासी ज्ञान जाण इतरा केवळ अनुमानिता.
बंद दास्य गुलामी मोक्ष सुटका तृप्ती समाधान चिंता काळजी आरोग्य अनारोग्य क्षुधा तृषा यांचे अनुभव ज्याचे त्याचे ज्याच्या त्याच्यासाठीच सर्व दैव वास्तव असतात. इतरांनी त्याबद्दल जाणणे व काही सांगणे ही निव्वळ अनुमानिका किंवा तर्कच असतो. 472 तटस्थिता बोधयन्ति गुरवा सुतयो यथा प्रज्ञयैव तरेद विद्वा निस्वारानुगृहीतया वेद उपदेशा समान गुरुपदेशी तटस्थ जो असे विद्वान साक्षात्कारी स्वप्रज्ञेने ईश अनुग्रहे भवसागर रीतसे. वेद श्रुती वचने आणि गुरु यांचा उपदेश सारख्याच तटस्थतेने केलेला असतो. वेदाने श्रुती वचनाने आणि गुरुने केलेला उपदेश हा सारख्याच तटस्थतेने केलेला असतो. वेदाने म्हणजे श्रुती वचनाने सत्यज्ञान प्रकट करताना सर्वांसाठी एक आणि एकच परंतु अंतिम सत्याचा उहापोह केलेला असतो. गुरु सुद्धा शिष्यामध्ये अडकत नाही. तो सत्यज्ञान परोपरीने जरूर पटवून देतो. मात्र ज्ञानाचा वापर स्वप्रज्ञेने प्रेरित होऊन आणि परमेश्वरी कृपा पात्र विद्वानाने किंवा विद्वान शिष्याने स्वतः करून आपले आपण आत्मसाक्षात्कारापर्यंत जायचे असते. उपदेशदेव किंवा गुरु यांचा उपदेश त्यांचा स्वतःचा असतो. इतरांसाठी तो प्रत्यक्ष नसून इतरांसाठी ते अनुमान ज्ञानच असते. अशा उपदेशाचे स्थान आत्मवचन किंवा मार्गदर्शनाचे स्थान आप्तवचन किंवा मार्गदर्शनाचे नसते. स्वप्रज्ञा प्रकाशित विद्वान किंवा विद्वान शिष्याने ईश्वरी कृपेने या मार्गदर्शनाचा साधन म्हणून यथायोग्य वापर करून आपली प्रपंच वासना क्षीण करून आणि आध्यात्मिक अभिप्सा वाढवून वर्षोनवर्षांच्या अथक साधनेने सत्य ज्ञान स्वानुभवाने प्राप्त करून घ्यायचे असते. 473 स्वानुभूत्या स्वयं ज्ञात्वा स्वमात्मानमखंडितम् संसिद्धस्व सुखं तिष्ठेन निर्विकल्पात्ममात्मनि. स्वतः अखंड आत्मा ऐसे स्वानुभूती पूर्वक जाणूनी निर्विकल्प स्वस्वरूप पदारूढ ज्ञानी सुखसहित ब्रह्मसन्मुख राहतसे. ज्ञानी आत्मसाक्षात्कारी एकदा का आपल्या अखंड अनंत अद्वय आत्मरूपाचा जाणता झाला किंवा त्याला विलक्षण स्वरूपानुभव आला की त्यानंतर तो अविकारी भावाने सोहम पदारूढ होऊन नित्य निरंतर शाश्वत ब्रह्मसन्मुखच राहतो. आता धी शरीर मन आणि धी म्हणजे बुद्धी आणि भावी म्हणजे दृश्य भावना आणि विचार यांच्या माया जंजाळात तो कधीही सापडू शकत नाही. तो तर विदेही मुक्ती भोगत असतो. तो दिसतो तसा नसतो. तो देही दिसला तरी विदेहीच असतो. म्हणजे देहामध्ये तो कोणत्याही अर्थाने कधीही गुंतलेला नसतो. संसारी दिसला तरी संसारातीत असतो. सर्वसामान्यांसारखा भवबंधनात दिसला तरी तो पूर्ण मुक्त असतो. यालाच स्वामी म्हणतात असुनी नसणे. 474 यालाच स्वामी स्वरूपानंदाने असुनी नसणे असं म्हटलेलं आहे. 474 वेदांत सिद्धांत निरुक्तिरेषा ब्रह्मैव जीव सकलम जगच्च अखंड रूप स्थितिरेव मोक्षो ब्रह्मा द्वितीय श्रुते प्रमाणम. सर्व जीव तैसे जगत ब्रह्म ऐसा वेद सिद्धांत असे ऐसा अखंड ब्रह्म स्वरूपी स्थित होणे मोक्ष ऐसे नाव त्यासे ब्रह्म एकमेव अद्वितीय यासी स्तुती उपनिषदे प्रमाण ते असे. मराठी गद्य विस्तार. सर्व जीव ब्रह्मच होय आणि असे हे जीव जगत किंवा जीवाने व्याप्त जगत ही ब्रह्मच असा वेदांचा सिद्धांत आहे. सर्व जीव ब्रह्मच होय आणि असे हे जीव जगत किंवा जीव व्याप्त जगत म्हणजे ब्रह्मच असा वेदांचा सिद्धांत आहे. अशा या अखंड ब्रह्मात जो अविकारी भावाने नित्य निरंतर अविचल अक्रिय भावे राहतो आणि धी म्हणजे शरीर मन बुद्धी व भावी म्हणजे दृश्य भावना विचार यापासून जो अलिप्त राहतो तो पूर्णतया जीवनमुक्त असतो. ब्रह्म एकमेव आणि अद्वितीय आहे. त्याचे प्रमाण म्हणजे श्रुती वचने होत. त्यांनी अखंड अनंत अक्रिय एकमेवाद्वितीय ब्रह्माचे एकम सत ब्रह्म हे एकमेव सत्य आहे असे वर्णन केले आहे. प्रकरण 71 बोधोपलब्धी. आता उपलब्ध झालेला बोध आत्मज्ञानानंतर त्याचं वर्णन आहे. 475 इति गुरुवचनात श्रुती प्रमाणात परम उगम्य सतत्व मात्मयुक्त्या प्रशमित करण समाहितात्मा
क्वचित चला कृतीरात्मनिष्ठितो भूत सद्गुरु उपदेश श्रुती सिद्धांत आधारे सद्गुरु उपदेश श्रुती सिद्धांत आधारे विविध युक्ती उपाय योजून उपशमित इंद्रियाद्वारे मनबुद्धी परमतत्वी अविचल स्थिर होई जरी ऐसा आत्मनिष्ठ साक्षात परब्रह्म परोक्ष अनुभूती येई तरी सद्गुरूंचा उपदेश आणि श्रुती वाक्य प्रमाण यांना मानून आणि सतत विविध युक्ती प्रयुक्ती यांचा उपाय योजून शिष्य इंद्रियांची शांती साधून आपल्या मनबुद्धीचे समायोजन समत्व अविचल अशा परमतत्वात साधतो त्यायोगे तो किंवा असा दुर्मिळ आत्मनिष्ठ शिष्य अविचल निश्चल परब्रह्मासारखेच आपण अचल असली आहोत असा साक्षात्कार करून घेऊ शकतो. नवे एकमेव द्वितीय विज्ञान घन ब्रह्म म्हणजे स्वतः आपणच असल्याची त्याची खात्री होते. आज तो ब्रह्माचा अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव किंवा ब्रह्मबोध प्राप्ती होणे असा अत्यंत आत्मनिष्ठ दुर्मिळ शिष्य आत्मरूपच असतो. अर्थात ही अनुभूती सुरुवातीला काही काळच टिकते. 476 किंचित कालम समाधाय परे ब्रह्मणि मानसम उत्थाय परमानंदादिदं वचन ब्रवीत परब्रह्मी मानस विसर्जुनी काही काळ तेथेची राहितो समाधी बाह्य धवतो येतो परमानंद सुख बोलेतो. परब्रह्मात मनाचे विसर्जन होणे हा श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. मात्र एकदा ब्रह्मरूप झाल्यावर तिथे शिष्य साधक किंवा एखादी व्यक्ती आपले व्यक्तित्व नष्ट करून किती काळ राहील हे सांगणे कठीण आहे. कालसापेक्ष आहे. त्यामुळे त्याचे बाबत निरपेक्ष बोलणे शक्य नाही. प्रत्येकागणिक हा समाधीचा काळ वेगवेगळा असू शकतो. त्या समाधी अवस्थेत एखादा किंचित काळ किंवा दीर्घकाळ तो अतिदीर्घ काळी राहू शकेल. मात्र अशा समाधीतून बाहेर पडल्यावर तो आपल्याला समाधीत प्राप्त झालेल्या परमानंदाबाबत उत्कंठित होऊन असे बोलतो. म्हणजे आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे की अव्यक्तामध्येच पूर्ण समत्वाच्या अधीन झालेला आत्मज्ञानी माणूस त्या अव्यक्तामध्ये समाधानाचं समत्वाच्या अधीन असल्याचं सुख देतो आणि जेव्हा तो अव्यक्तातून व्यक्त होतो म्हणजे समाधीतून बाहेर येतो तेव्हा समाधीत अनुभवलेलं सुख तो लिखाणाद्वारे वचनाद्वारे लेखन किंवा वाचन किंवा सांगणं उपदेश याद्वारे लोकांपर्यंत देत असतो. आपणाला मिळालेलं सुख लोकांना वाटायला निश्चितच आत्मज्ञानी माणूस उत्सुक असतो. तसंच हे संपूर्ण हंसध्वनीचं लिखाण आहे आणि बोलणं आहे असं आपण जरूर समजावं. आपण याचा अनुभव घ्यावा आणि आपण आपल्यामध्ये पूर्णत्व आल्यानंतर ते इतरांना द्यावं. ज्ञानाने ज्ञान वाढतं, आत्म्याने आत्मैक्य वाढतं हे सांगण्याचा या संपूर्ण वेचनाचा हेतू आहे की ज्ञानाने ज्ञान वाढतं, आत्म्याने आत्मज्ञान वाढतं, प्रकाशाने प्रकाश वाढतो. म्हणून आपण आपल्या ज्ञान आत्मप्रकाशाने संपूर्ण जगाचं ज्ञान आत्मप्रकाशमय करणं हे आपलं ध्येय ठरवून घ्या आणि आपला आत्मज्ञान प्रकाश इतरांच्याही जीवनाला आत्मज्ञान प्रकाश देईल अशा तऱ्हेने कार्यप्रवण व्हा. हे आपण तसे व्हालच. 477 बुद्धिर विनष्टा गणिता प्रवृत्ती ब्रह्मा मनोरेकतया अधिगत्या इदं न जानेत्यनिदं न जाने किंवा कियद्वा सुखमस्य पारम ब्रह्म आत्मा साक्षात्कारी मम बुद्धी लयतो असे. म्हणून हे सर्व प्रवृत्ती विषय सर्वदा नष्ट होत असे. अमुक तमुक ऐसे भेदज्ञान मजपाशी मुळी नसे. अपार सुख असे परी काय किती त्या जाणीत मी नसे. 477 ब्रह्मानंदाचे अपार सुख समाधीत आत्मसाक्षात्वारे अनुभवलेला शिष्य समाधीतून बाहेर आल्यावर हर्षोत्फुल्ल होऊन अत्यानंदाने घोषित करतो की ब्रह्म आणि आत्मा यांचे एकत्व अनुभवण्याचा साक्षात्कार त्याला समाधीत प्राप्त झाल्यानंतर त्याच्या बुद्धीचा लय किंवा विसर्जन अशा ब्रह्मसमाधीत झाले. त्यामुळे सर्व इंद्रिय विषय व प्रवृत्ती आपोआप नष्ट झाल्या. आता हे ते शिवा अमुक्तमुक्त असे भेदाभेदातील ज्ञान त्याचे पाशी शिल्लकच उरले नाही. तो फक्त एकच जाणतो की त्याला परमसुखाची प्राप्ती झाली आहे. मात्र हे सुख कसे आहे व किती आहे
हे मी म्हणजे तो सांगू शकत नाही. 478 वाचा वक्तुम शक्यमेव मनसा म्हणतुम न वा शक्यते स्वानंदामृत पूर पुरित पर ब्रह्मांबुधे वैभवम अंभोराशी विशीर्ण वार्षिक शिलाभावम भजन मे मनो यस्यांश लवे विलीन मधुरानंदात्मना निर्वृत्तम वाचा वक्तुम शक्येव मनसा मंतुम न वा शक्यते स्वानंदामृत पूर पुरित पर ब्रह्मांबुधेर वैभवम अंभोराशी विशीर्ण वार्षिक शिला भावम भजन मे मनो यस्यांश लवे विलीन मधुना नंदात्मना निर्वृत्तम. 478 स्वानंद पूर परिपूर्ण परब्रह्म सागर केवळ वर्णनातीत तो असे वाचा वर्णू न शके त्याची तैसे मन कल्पू ना शके वर्षाकाली जैशा गारा समुद्री पडुनी विलय पावती परमानंद अमृत सागर बिंदूत लीन तैसी माझी मनस्थिती. फार अप्रतिम वर्णन आहे शिष्याच्या मनाचं. तरी सुद्धा तो त्या ब्रह्मस्थितीचे वर्णन करण्याचा आपल्यापरीने थोडाफार प्रयत्न करतो. म्हणजे शिष्य तो म्हणतो हे असेच आहे आनंदाचा पूर आलेले परब्रह्मरूपी सागराचे अमृतमय पाणी आहे की माझी वाणी त्याचे नाही वर्णन करू शकत आणि मन नाही त्याची यथातथ्य कल्पना करू शकत. वर्षा ऋतूत समुद्रात गारा पडाव्यात आणि क्षणार्धात नष्ट व्हाव्यात तसे माझे मनही त्या परमानंद अमृत सागराच्या काही अंशात किंवा बिंदूत गारांप्रमाणे पडून क्षणार्धात विलीन होऊन नष्ट झाले आहे. माझ्या मनाची वेगळी अशी स्थिती अस्तित्वातच नाही. ते ब्रह्मसागराच्या अमृतानंद रूपी जलात विरघळून गेले आहे. 479 स्वगतम केनवानितम पुत्रलीनमिदं जगत अनुदैव मया दृष्टम नास्ति किम महदद्भुतम दृश्य जगता कोणी कोठे नेले वाते कोठे लय पावले समाधी पूर्व राही देते आता नाही असे अद्भुत झाले. थोड्या वेळापूर्वी जे दिसत होते ते जग आता नाहीसे झाले आहे. खरोखरच हे महान आश्चर्य अद्भुत असेच म्हटले पाहिजे. ते जग कोणी व कोठे नेले किंवा ते कुठे आणि कशात लय पावले विलीन झाले याचा काही थांग पत्ताच लागत नाही. ब्रह्मसमाधीत मग्नदंग झाल्यावर अन्यथा म्हणजे समाधीपूर्व अत्यंत विलोभनीय वाटणारे जगद अदृश्य होते. एक अनंत प्रत्ययकारी शून्यता किंवा लयावस्था जी एकमेवा द्वितीय आणि सद्घन चितघन आनंदघन असते तिचा तेवढाच प्रत्यय उरतो. बरे तो प्रत्ययही अमक्यात अमक्याला असा कोणा कर्त्याला येत नाही. तो कर्ता रहित केंद्र रहित केवळ असणेपणाचा प्रत्यय ब्रह्माच्या पोखरीत ब्रह्मच घेत असते. येथे ब्रह्म म्हणजे ब्रह्मरूप निर्बीज समाधीवस्थेतला अनाम अनुभविता जो वास्तवात निर्गुण निराकारच असतो असा अर्थ घ्यावा. जग जाते आणि केवळ असणे उरते हाच तो कैवल्य परमानंद म्हणजे ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी असा अनुभव. 480 किम हेयम किमुपादेयम किमन्यत्किम विलक्षणम अखंडानंद पीयूष पूर्णे ब्रह्म महार्णवे अखंड आनंदामृत पूर्ण ऐशाया ब्रह्म महासागरी त्याज्यग्राह्य अन्य किंवा विलक्षण काय राही या आत्मसागरी. हा ब्रह्मसागर अखंड अमृत रूपी आनंदाने परिपूर्ण एकमेवा द्वितीय असा असल्याने याचे नाकारणार काय आणि स्वीकारणार तरी काय. यात अन्य किंवा दुसरे काही नसल्याने आणि याचेहून विलक्षण किंवा अद्भुती अन्य काही नसल्याने त्या आत्मसागरात आवड निवडीचा प्रश्न शिल्लक राहत नाही. अनंतातून अनंताखेरीज काही मिळणे सापडणे शक्यच नाही. त्यामुळे अशा अनंतात ग्राह्य त्याज्य अन्य विलक्षण अशा किंवा यासारख्या शब्द योजना निरर्थकच ठरतात. केवळ असणेपणाच्या अनंत सागरात म्हणजे कैवल्यानंद सागरामध्ये निव्वळ कैवल्य प्राप्ती निरपेक्षतेने शक्य आहे. येथून तेथे हे अफाट असीम अनंत आत्मतत्व पूर्ण सघनतेने पसरलेले आहे. 481 न किंचित दन्न पश्यामि न श्रोमि न वेदम्यहम स्वात्मनैव सदानंद रूपेणास्मि विलक्षणा. येथे काही न पाही मी न ऐके न जाणी मी केवळ अद्भुत आनंद रूप
सर्वव्याप्त आत्मरूप मी. आता एकदा का परतत्वाची ओळख झाली की माझ्यासाठी येथे या जगात काही वेगळेपणाने अस्तित्वातच नाही. मला काही आत्मतत्वाखेरीज दिसत नाही, काही स्वनादाखेरीज ऐकू येत नाही, मी काही स्वखेरीज जाणत नाही. अद्भुत आनंद रूप सर्वव्याप्त असा मी केवळ आत्माच आहे. आता आप पररूप नसून केवळ आत्मरूपच असा किंचित जाणीवेच्या पातळीला उरलेला आहे. त्याला मी सुद्धा म्हणता येणार नाही. असतो पुढील निरूपण उद्याच्या भागात.